टायमिंगला मामी बी बाहेर आलो बा. बरं काय फोन नाही काय नाही अचानक आले. आता अचानक यावं लागतंय बरं का मामी. हं. तुम्ही आता तेवढं पराक्रम तुम्ही केलात ना समजा. आता काय पराक्रम केला आम्ही बसा ना. बघितलं का इथून सुरुवात आहे खाली बसा लावते तर काही खुर्ची नाही. आता काय तुम्हाला तर माहिती आहे आता खुडच्या विडच्याचं काय आहे, घर कसं आहे. हा धरा पाणी. आई बस की तू बी. तुला पाणी देऊ का? नाही नको. तायडे कधी आली तू? मी बाय आताच आले की. दाजी बरं आहे ना? कायचं बरं आहे चांगलं गोड हे केलं की आम्हाला परत. हा काय झालं दाजी? मग पैसे किती दिले तर काय आहे का नाही लिमिट त्या गोष्टीला काय? पैसे होय? हा पैसे हा 10-15 महिने झाले. 15 महिने झाले. अरे लाज वाटून दिला का 15 महिने झालं 1.5 वर्ष होत आलं पैशाला. हा अहो, दाजी देतो की राव. आला का मामी तुम्ही विषय म्हणजे मला फक्त 2 ते 3 महिन्याच्या बोली पैसे आणलं होतं. नाही बरोबर आहे जावई पण आता तुमचं तुम्हाला माहिती आहे, परत परिस्थिती तशी झाली. अहो परिस्थिती तुमची कशी असू त्याची मला घेणं नाही काय. मी पुढच्या माणसाला काय केलं तर तुम्ही काय मला याजाने पैसे मी याजाने पैसे घेऊन दिलं ही म्हणल्यामुळे ह्याच्या पुढे मी आलो गेलो का नाही ही म्हणली पुढे जाऊन पैसे घेतलं मी. आयला तायडे दाजी लईच पैशावाला झाले हा ना लयच किटकिट करते ग बाई. मामी माझी काय जागीर होतो नाही चाललेल तेव्हा काय असं की लोकांना पैसे वाटत तुम्हाला मागितलं मी दिलं टायमिंगला. अहो दाजी तुम्हाला देतं कोणी पण. आता एक काम करा की ही महागलं मिटवा तेवढं कोणाकोण तरी घ्या आम्ही देऊ की थोडस. तायडे तू सांग की कुणाकून मिटवा म्हणजे काय. मग आता तुम्ही तेवढं पहा कोणाकडे तरी मिटून टाका आमच्याकडे आले का देऊच तुम्हाला. अहो, याच आतापर्यंत भरलो भरीत आलो की आणि काय पाहिजे तुम्ही एका बाईनेच बियाच दिलं नाही मला आणून. आता अहो, काय दाजी, तुम्ही देताय मसी याच मान्य पण आम्ही पण देऊच की तुम्हाला. तुम्ही काय करा आता एवढी बार माहितीये का ही जी 2.5 लाख रुपये ते हार्सेल कोण घेतल्यात ना आपण अजून कोणाकोण तरी आता 3 लाख 5 घ्या 5 लाख नको तर म्हणजे 2.5 भरते ना आणि आपल्याला अजून 2.5 देते ना. हा मग हा तरी जमन. मग हा 5 लाख घ्या 2.5 हार्सेलचं मिटवा त्याचं याच बीज काय असेल ते उरलेलं आम्हाला द्या. अरे तू 5 लाख मागवतो दुसऱ्या कोण घेऊन त्याला दि म्हणतो. अरे आता तुझे जे 2.5 लाख घेऊन दिलेत ना त्यांनीच फुगा येऊन फुटलाय बार मोठा लट. काय राव दाजी इतकं पैशावालं तुम्ही नुसतं सारखं एवढा उसन कांदान घरण दारण सगळे तुमच्याकडे घरदार समजा इकडून तुला पैसे देतो बघ म्हणजे मग तुझं काले म्हणून मी आमचा बिखार लागतो आम्ही दोघं. अरे तुमच्या ह्या कारणामुळे मग आम्ही आमचे रोज भांडण होते त्याच काय करायचं. अहो, पण भांडणाची काय गरज आहे आता तुम्हाला बी माहिती आहे आता ह्यो मेवनाचा हुडच आहे किती काय लय मोठा आहे का त्यो. मी मेहण्याच्या तोंडाकडे बघून नव्हतं तर तुमच्या तोंडाकडे बघून दिलं पैसे. अहो माझ्याकडे तोंडाकडे का बघा ना पण तुम्हाला माहिती ऊस गेला तर ह्या पोराने कोणाचे काय पैसे आणले होते तेच मिटून येत गेलं आमचं. अहो तुम्ही त्याचं बघितलं जावायचं दावाने कुणा कुठं गांड राहून पैसे घेतले ह्याचं कळत नव्हतं तुम्हाला काय ह्याची आखली नव्हती तुम्हाला फार. दाजी अहो आता आकली काय काढली त्या जावई. तुमचा ऊस गेलाय मिटवा तेवढं काही नाही होत. मेवण्यासाठी एवढं नाही बरं काय मेहण्यासाठी म्हणजे काय 1-2 रुपये घेतलेत काय मेहण्यात तेव्हा. ताईडे सांगितलं का दाजीला तू तिचं काय तर तिची वाचा बसली आता कुणाची घेताना कळलं देताना नाही कळत. हा लगे मुख्य माझावाली ही सांगायचं इकडून घ्या तिकडून द्या परत त्याच्याकडून त्याला काय मी काय त्याच्याच प्रत्येकाच्या दाराचीच बसू काय आता. दाजी जास्त काय बोलू नका पैशापुरतं बोला. मग पैशापुरत म्हणजे काय मग? पैसे पळून माझ्या- चाललोय का नाही, पैसे माझ्या झाडाला पिकत येतात तुम्हाला काढून द्यायचं लगेच. काय पळून चाललोय का आम्ही? हो का मामी तुमचं तिकडे काही असू आता मला मात्र ना तुम्ही एक तर माझं पैसे द्या माघारी. हा मला आता ह्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा आणि मेन गोष्ट म्हणजे हिथून पुढं तुम्ही माझ्या दारात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. हा जेवढं उपकार केलं माझ्या तेवढं लय केलं. असं काय पाऊल नाही ठेवायचं. म्हणजे- आमची बहीण आहे, आम्ही येणार. अरे तुझी बहिणी ताणून ओळून ठेव ना मला काय घेणंय. हा तिच्यामुळे झक मारून पैसे दिलं तुम्हाला म्या 1-2 लाख 2.5 लाख रुपये दिलं समजा स्वतः याच भरतोय मी त्याचं. हा तेव्हा माणूस रोज जी नाही ती शिवाय देतोय म्हणतो माझी मुद्दल तरी ती म्हणून आणि लागला मान मान थोडं काय मुडकं खाली घेतो हे करतोय मला बोलतोय आणि दुसऱ्याकडून 5 लाख रुपये आणि त्याचं फेडान मला राहिलेलं द्या. अरे म्हणायला तरी लाजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला. हा ऐ चल आता हो इकडे आणि असल्यांची परत तोड सुद्धा बघू नको. काय राहू द्या काय अगो अनो तुला जर थांबायचं असलं ना तो झक मारायची एकटी न्यायची मला बोलावत नाही इकडेच घरी चल म्हणून. अरे तुझा आणि हायच करायचं म्हण. अरे ह्याचं मावान गोवा खाऊन थोबड बघ कसलं झालंय फार. हा आणि तरी बी ह्याला आणि पैसे पाहिजे दुसऱ्या कोण. हा स्वतःला 10 रुपयाला हाय फिरायला पैसे आहेत. हा कुठं कुठं जातो फिरायला फार गोव्याला जातो या. हा त्याला पैसे आहेत ह्याला पैसे देताना तू किती गोड बोलली. अहो माझ्याकडून पैसे द्या आपण आज मेहून आहे माझाच भाऊ आहे तुमचा मेहून आहे तेव्हा जमलं तुला चांगलं गोड बोलून पैसे द्यायला. हा
आता गोड बोलून घेता येत नाही का तुला मग ते ऐकून? होय. चुकलं माझं नाही 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 काय चुकलं? चुकलं माझं. अरे तुझ्या चुकीची का आता मी बिळकुडी घालू का दावा? हा आणि ह्यांचं तसं बी काय ह्याचे पैसे घ्यायचे त्याला द्यायचे, ह्याची टोपी त्याला टोपी घालायच्या, ती मला अजिबात जमणार नाही तसला खेळ माहिती का? आणि हो तुला जर इथं परत येऊ वाटलं तुझी तू एकटी यायचं आणि एकटी जायचं, मला काय चला म्हणायचं नाही. आणि हो राहिला प्रश्न पैशाचा, ही पैसे आहेत ना मी मी कसे बी माझ्या हाताने मी ते खाटा पाडल्याला ते बुजून काढू शकतो या कसं बी, पण आयुष्यात परत रुपया तुला देणार नाही. आणि मामी तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला दोघांना बी माझ्या दारात चान्स नाही करायला. हा एवढं लक्षात ठेवायचं. हा आम्ही बहिणीच्या दारात येऊ. बहिणीच्या अरे फोकानी साली समद्यांना लायकी का तुमची उराय चला काय चला आणि कवळ इथं थांबती. आई दाजी काय रे नुसतं तापल्यावानी करते. 2.5 लाखाने काय होतंय दाजीला? इतका पैसा आणि गाड्यान घोड्यान उसून बिसून आणि नुसतं 2.5 लाखाची बत्ती मारते कुठेतरी. अरे तू जरा लाज असल्यासारखं कर ना. अरे त्याला बी वाटत ना मी यांना टायमाला पैसे दिलेत, मागं द्यायला पाहिजे, तुम्हाला बी काही वाटायला पाहिजे. बाप त्या ताराचा तू ह्या ताराचा. अरे तुम्ही पण जरा लक्ष द्यावा. पाहुण्याने किती दिवस झाले पैसे दिलेले, तो बिचारा काय करेन. आपल्यामुळं पुरीला त्रास होतो ना तिथं, आपण समजून घ्यायला पाहिजे ना. आपली लेख नांदा तिथं. पुरीला काय त्रास करीत नसतो दाजी. दाजीचं एक तर त्या पुरीवर लय प्रेम आहे. हा मला माहिती आहे ना तायडीवर किती प्रेम आहे. डोक्याला ताण करून ठेवला. तायडी म्हणल्यामुळे त्याने पैसे दिले ना दाजीने. बरं जाऊ दे जेवण बिवण कर. चल डोक्याला ताण नसता.